कोल्हापूर येथील ऐतिहासिक संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह पुनर्बांधणी आणि नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून आज सकाळी महापौर रूपा राणी निकम आणि आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी प्रत्यक्ष पाहणी केली। 8 ऑगस्ट 2024 रोजी लागलेल्या आगीत नाट्यगृहाचे मोठे नुकसान झाले होते। या घटनेनंतर नाट्यगृह पुन्हा वैभवात आणण्याचा संकल्प महानगरपालिकेने हाती घेतला होता। त्याच पार्श्वभूमीवर पहिल्या टप्प्यातील ग्राउटिंग, भिंतीचा गिलावा, छताच्या ट्रस आणि गर्डरची कामे पूर्ण झाली आहेत। दुसऱ्या टप्प्यात ग्रीन रूम, VIP रूम, दरवाजे, खिडक्या आणि बाल्कनीची कामे सुरू असून 80% काम पूर्ण झालंय। तिसऱ्या टप्प्यात इंटेरियर, अकॉस्टिक, वातानुकूलन, अग्निशमन आणि स्वच्छतागृहांची कामे 65% पूर्ण झालेत। चौथ्या टप्प्यात स्टेज लाइटिंग, ऑडिओ व्हिडिओ यंत्रणा आणि बैठक व्यवस्थेचं काम सुरू आहे। महानगरपालिका क्षेत्रातील मूलभूत सोयी सुविधांच्या विकासासाठी सन 2024-25 अंतर्गत 25.10 कोटी निधी मंजूर झालाय। त्यापैकी आतापर्यंत 12.55 कोटी निधी प्राप्त झाला असून उर्वरित निधीसाठा जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी करण्यात आला असल्याची माहिती महापौर रूपा राणी निकम यांनी दिली आहे। याबरोबर खासबाग कुस्ती मैदानाच्या दगडी तटबंदीची दुरुस्ती, प्रवेशद्वाराचे जतन आणि मजबूतीकरण, नाट्यगृहातील आधुनिक ध्वनी प्रक्षेपण व्यवस्था, स्टेज लाइटिंग, नवीन पार्किंग इमारत, अंतर्गत रस्ते, परिसरातील पायाभूत सुविधा उभारणीसाठी 35 कोटी निधीची मागणी करण्यात आली आहे। त्याचाही पाठपुरावा प्रशासनाच्या वतीनं सुरू आहे। यावेळी उपमहापौर अक्षय जरग, गटनेते सौ प्रतिज्ञा उत्तुरे, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शहर अभियंता रमेश मस्कर उपस्थित होते।